नमस्कार मित्रांनो, लाडके बहीण योजनेचा लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे। हप्ता बऱ्याच जणांना पडत आहे मित्रांनो। तब्बल 12 जिल्हे, त्याच्यामध्ये अमरावती, नागपूर, सोलापूर, संभाजीनगर, परभणी यासारखे बरेच जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो। तब्बल 64 लाख महिला ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशांना हा हप्ता पडला आहे। पण आता तुमचा साधारणतः प्रश्न असेल की ज्यांची केवायसी पूर्ण नाही त्यांचा हप्ता पडला का? आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही स्वतः देखील असू शकता ज्यांची केवायसी आतापर्यंत कंप्लीट नाही, तर याचं उत्तर आहे की हा, त्यांना सुद्धा या महिन्याचा हप्ता पडलेला आहे। पण मित्रांनो, खुश होण्याची गरज नाही तुम्हाला, कारण आता मागील व्हिडिओमध्ये मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या ज्या लाडके बहिणीचा लाभ योजनेचा लाभ घेत आहेत की दादा आम्ही केवायसी केलेली नाही सुद्धा तरी आमचे पेमेंट आले, म्हणजे आम्ही केवायसी न करता आमचे पेमेंट आले। तर ताई, तुम्हाला सांगायचं म्हणलं म्हणजे तुम्ही जरी आता पेमेंट बघितलं असेल तुमच्या अकाउंटवरती प्राप्त झालेलं, पण हेच पेमेंट तुमचं 18 नोव्हेंबरच्या नंतर दिसणार नाही। कारण 29 तारखेला जी अंमलबजावणी झाली होती की 2 महिन्यांची मुदतवाढ आता याच्यामध्ये करण्यात आली होती केवायसी साठी मित्रांनो, हे देखील तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। ती मुदतवाढ मित्रांनो आता 18 नोव्हेंबर पर्यंत आहे, म्हणजे आता महिना जो चालू आहे मित्रांनो, याच्या अगोदरचा महिना पुढील 2 महिने म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे। 18 नोव्हेंबर पर्यंत। त्याच्यानंतर ज्या ज्या आपल्या लाडके बहिणींची केवायसी अपूर्ण असेल, राहिलेली असेल, अशांना नोव्हेंबर महिन्याचा 15 तारखेचा हप्ता पडणारच नाही मित्रांनो। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला सर्व लाडके बहिणीचा हप्ता 11 तारखेपासून तर 15 ते 16 तारखेपर्यंत पडत असतो। पण या दरम्यान मित्रांनो, ज्या लाडके बहिणीची आपल्या केवायसी राहिलेली असेल अशांनी लवकरात लवकर केवायसी कडे ध्यान द्या, फोकस करा। जरी आता तुम्ही खुश झालेले असाल की तुम्हाला या महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत, तरी तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर आपले जे घरचे सदस्य असतील, आपली ताई असेल, आई असेल, जे कोणी असेल मित्रांनो, त्यांची केवायसी लवकरात लवकर करून टाका। हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे मित्रांनो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं मला वाटत नाही की आपल्या लाडक्या बहिणींचे जे 1500 रुपये मिळतात ते बंद व्हायला पाहिजे, कारण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बरेच गरीब कुटुंब आहेत जे त्याच 1500 रुपयांनी बचत गटाचा हप्ता भरतात। बरेच कुटुंब आहेत जे त्याच 1500 रुपयांनी हप्त्याचा बाजार करतात मित्रांनो। लाचारीचा हा प्रश्न, याला मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रातली गरिबी देखील म्हणू शकतो। बऱ्याच 1500 रुपयाची बऱ्याच आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये गरज असती, तर हे तुम्ही पैसे स्किप करू नका। तुम्हाला फक्त छोटंसं काम करायचं आहे। तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला OTP येत नसेल, कारण मोबाईलवरती ती वेबसाईट चालत नसते, केवायसी साठी प्रॉब्लेम येत असेल, तर जवळच्या सेवाकेंद्रामध्ये जाऊन तुम्हाला जे काही ते 50 रुपये 100 रुपये मागतील मित्रांनो, देऊन टाका आणि लवकरात लवकर तुमची केवायसी कंप्लीट करून टाका। म्हणजे तुम्हाला इथून पुढचा मिळणारा लाभ कंटिन्यू चालू राहील, त्याला स्थगित होणार नाही, त्याला पूर्णविराम लागणार नाही मित्रांनो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही YouTubeवर सर्च केल्याच्या नंतर ह्या हप्त्यामध्ये बऱ्याच अफवा चालू आहेत। म्हणजे मित्रांनो, आता तुमच्या मोबाईलवर जर हा हप्ता पडलेला असेल तर तुम्हाला कळालेलं आहे की आता हप्ता 1500 रुपये पडलेला आहे, 1500 रुपये। पण तुम्ही जर YouTubeला सर्च मारलं, याच्याशी रिलेटेड व्हिडिओ जर तुम्ही YouTubeला बघितले, तर तुम्हाला दिवाळी बोनस 2100 रुपये पडला, दिवाळी बोनस 3000 रुपये जमा, दिवाळी बोनस या जिल्ह्यामध्ये इतके महिलांना इतके पैसे जमा मित्रांनो। अशा टाईपचं जे तुम्हाला जे चुरण दिलं जातं, याच्यापासून तुम्ही सगळ्यात अगोदर सावध राहा। आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणत्याच बोनस वगैरे किंवा सणाचा वार आला किंवा एखादा सण आला तर त्याच्याबद्दल भपका दिला जात नाही की तुम्हाला इतके पैसे पडणार आहे मित्रांनो। जी ॲक्टिवेट माहिती, जी अचूक माहिती आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मित्रांनो मी करत असतो। त्यामुळे तुम्ही अशा अफवांवर भरोसा ठेवू नका। तुम्हाला मित्रांनो त्याच्यासाठी मित्रांनो आपण खाली तो मेसेज सुद्धा दिला आहे, जो आता क्रेडिटचा मेसेज आहे मित्रांनो। 1500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये आलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त 1500 रुपये आणि वर 1 रुपया सुद्धा आलेले नाही, तर 1500 रुपये मिळणार आहेत। पुढच्या महिन्यात सुद्धा तुम्हाला तितके पैसे मिळणार आहेत मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त जर काही त्याच्यामध्ये अपडेट आली किंवा काही बदल घडवण्यात आले तर ते तुमच्यापर्यंत आपण कळतच असतो। चला मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला जर पटली असेल, आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेक मित्रांनो। भेटूया पुढच्या एखाद्या अशाच अपडेट सोबत। तोपर्यंत मला जोडून राहा, जुटलेले राहा, टिकून राहा, कायम राहा, संयम राहा। धन्यवाद।